भारतामधील प्रियांनो सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. सोडिली पहिली प्रीती ज्यांनी, पश्चातापे मने वळवा. प्रारंभ जैसा शक्तिशाली, शेवट तैसा सुंदर हो. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. मरणापर्यंत विश्वासू रहा, प्रीती कर तू ख्रिस्तावर. बलामासम निकराने, न भीता तू जय मिळव. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ. आजच्या मननाकरिता देवाचे वचन स्तोत्रसंहिता 118 1-5 ही वचने. स्तोत्रसंहिता 118 1-5 ही वचने. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. आता इस्रायलाने म्हणावे की त्याची दया सनातन आहे. अहरोनाच्या घराण्याने म्हणावे की त्याची दया सनातन आहे. परमेश्वराचे भय धरणाऱ्यांनी म्हणावे की त्याची दया सनातन आहे. अडचणीच्या स्थळातून मी परमेश्वराचा धावा केला, तो ऐकून परमेश्वराने मला प्रशस्त स्थळी नेले. देवबाप वाचलेली सर्व वचने आपणासाठी आशीर्वादित करो. प्रियांनो, सर्वांना प्रभू येशूच्या प्रिय आणि गोड नावामध्ये सलाम. जो शास्त्र भाग आपण या ठिकाणी वाचला, स्तोत्र 118 अध्याय 1-5 या वचनापर्यंत. या स्तोत्रामध्ये आपण पाहतो की हे स्तोत्र आहे उपकार स्तुतीचं स्तोत्र आहे. दाविदाने परमेश्वराच्या कराचा कोस जो आहे ओबेद अदोम याच्या घरून मोठ्या उत्साहाने दावीदपुरामध्ये आणला. मग लोकांनी देवाचा जो कोश आहे दाविदाने तयार केलेल्या तंबूत नेऊन तो ठेविला. मग दाविदाने परमेश्वराच्या कोशापुढे सेवा चाकरी करण्यास आणि इस्रायलाचा देव परमेश्वर याचा गुणानुवाद व उपकार स्मरण करण्यास काही लेवी नेमिले. आणि आभार प्रदर्शन करण्यासाठी दाविदाने स्तोत्र म्हणण्याचे जे काम आहे आसाफ व त्याचे बांधव यास सांगितले. तर या निमित्ताने स्तोत्रकर्ता आसाफ व त्याचे बांधव देवाला धन्यवाद देत आहेत, परमेश्वराचे उपकार स्मरण करत आहेत की तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. ज्या अडचणीच्या प्रसंगी परमेश्वराचा धावा केला तो त्यांनी ऐकला व सर्व कठीण प्रसंगातून बाहेर काढले. म्हणून आज जर आमच्या जीवनामध्ये आम्ही विचार केला तर असे कित्येक आमचे हातचे काम देवाने यशस्वी केले आहे. काय आम्ही त्याचे आभार मानतो का? आम्ही त्याला स्तुतीचा यज्ञ देतो का? तर आम्ही त्याला स्तुतीचा यज्ञ दिला पाहिजे. आमचा जिवंत परमेश्वर आमच्या पैशाचा ताणेला किंवा भुकेला नाहीये. प्रियांनो, त्याला फक्त आमचं भग्न हृदय व अनुतप्त हृदय हवं आहे. ते आम्ही त्याला दिलं पाहिजे. देवाने आम्हाला सर्व गोष्टीमध्ये समृद्धीत केलं आहे.
पण आम्ही काय करतो, आमच्या संसाराची काळजी, चिंता, आमचे काम, व्यवसाय या सर्व गोष्टीमध्ये आम्ही गुरफटलेले गेलेले आहोत. त्यामुळं आम्ही देवाला धन्यवाद देण्याचं विसरून गेलो आहोत. तर आज पुन्हा एकदा संधी आहे की त्याला धन्यवाद द्यावा व त्याची उपकार स्तुती करावी, कारण देवाने त्याच्या प्रिय पुत्राच्या द्वारे आमची दैन्य अवस्था दूर केली. तारण व जीवन विनामूल्य त्याने आम्हाला दिलेलं आहे. त्यासाठी आम्ही जेवढे त्याचे आभार मानू ते आमच्या दृष्टीने कमी आहेत. आज आम्ही ज्या स्थितीमध्ये आहोत ती त्याची दया आमच्यावरती आहे, त्याचं प्रेम आमच्यावरती आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा आपण देवाला धन्यवाद देऊया, त्याची उपकार स्तुती करूया आणि देवाची स्तुती करून स्तुतीचा यज्ञ देवाला देऊन देवाला म्हणूया की जसं प्रभू तू आम्हाला आतापर्यंत सांभाळलंस, आमची काळजी घेतलीस, आमचे सर्व हातचे काम आशीर्वादित केलेस, तसंच येथून पुढे देखील तू आमच्या बरोबर राहा आणि आमच्या जीवनाच्या द्वारे प्रभू तुझं गौरव करून घे. म्हणून तर प्रभूला धन्यवाद देऊया आणि देवाचे आभार मानूया. या आपण प्रार्थना करूया. प्रिय प्रभू, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझं गौरव करतो. तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे. प्रभू दैवाप्पा, तुझ्या सनातन दयेसाठी आम्ही दैवा तुला धन्यवाद देतो. कारण दैवाप्पा तुझी जर दया आमच्यावरती सनातन नसती तर दैवाप्पा आम्ही आज या चांगल्या स्थितीमध्ये आनंदी राहू शकलो नसतो. तो दैवाप्पा तुझं जे प्रेम आहे ते आमच्यासाठी रोज आणि रोज सकाळी नवीन असं होत आलेलं आहे. त्यासाठी देखील आम्ही दैवा तुला धन्यवाद देतो. प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही दैवा तुझी उपकार स्तुती करतो आणि इथून पुढे देखील नेहमी देवा आम्ही तुला धन्यवाद द्यावा, स्तुती करावी तुझी. असं देवाप्पा तू आमच्या जीवनामध्ये अद्भुत असं कार्य कर, आम्हाला प्रेरणा दे, तुझं मार्गदर्शन कर आणि प्रिय बाप्पा तुझ्या कृपेने तू आम्हाला चालव. धन्यवाद देतो आणि येशूच्या नावामध्ये ही लहानशी विनंती करतो म्हणून तो आहे. आमेन. जय श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. पाहिले विजयी जीवन तू, भयाने त्याची रक्षा कर. पराभवाने न खचता येशू जवळी तुम्ही या. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल, शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.